तर जय महाराष्ट्र भावांनो, आपली पहिली टेस्ट सिरीज खूप लोकांनी घेतली जवळपास आणि त्यांनी एक्झाम पण दिले आणि खरंच मला छान वाटलं की त्यांचा अभ्यास खरंच चांगला आहे. आपण त्या पोरांची पण चर्चा करू, कुणाला किती स्कोर आलाय. आणि टेस्ट सिरीज काय असते बघा, तुम्हाला सांगतो की या फोन नंबरवरती डायरेक्ट मला मेसेज टाका, मला टेस्ट सिरीज पाहिजे. तुम्हाला मी तुमची युजर आयडी आणि पासवर्ड देईन ज्यांनी पण पेमेंट केला. आणि टेस्ट सिरीज किती दिवसासाठी जाण्याचा प्रश्न असतो. तुम्हाला सांगतो, ही टेस्ट सिरीज तुमची जोपर्यंत वनरक्षक ची भरती होणार नाही, ठीक आहे, तोपर्यंत ही टेस्ट सिरीज तुमच्याकडे राहणार. प्रत्येक रविवार आपला पेपर असतो, ठीक आहे. अजून एक सांगतो, जर तुमची मान्य करा की एक्झाम आहे 2 महिन्यावर, आपण डेली पण टेस्ट घेऊ या टेस्ट सिरीज मध्ये, जेणेकरून तुम्ही जे हजार रुपये टेस्ट सिरीजला घालवता ते घालवावं नाही. कारण माझ्याकडे थोडं डोकं होतं, त्याचं डोकं लावून मी टेस्ट सिरीज बनवलेली आहे. आता आपण त्या टेस्ट सिरीज बद्दल थोडी चर्चा करू की काय काय झालं टेस्ट सिरीज मध्ये. थोडीशी बघू आपण कोण कोण पोरी वगैरे आहेत, जरा बघू कुठल्या कुठल्या हुशार पोरी आहेत टेस्ट सिरीज मध्ये. ओके, तर बघू शकतो जे सगळ्यात भारी रँक मारली ना, कुठल्या पोराने मारली, पोरांनी स्टॉप मारला रे भावांनो. तुषार आणि ओंकार 106 100. मी तुमच्या दोघांना प्रामाणिकपणे सांगतो भावांनो, फिजिकलची तयारी करा, तुम्हाला वनरक्षक पासून कोणच अडवू शकत नाही. खरंच चांगला स्कोर मारला. आणि या टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही या रविवारच्या टेस्ट सिरीज मध्ये जर 100+ मारला, मी समजेन तुम्ही वनरक्षक साठी खरंच इलिजिबल आहात. करिश्मा शेख, नाईस. आता ही शेख आहे म्हटल्यावर माझ्या अंदाजे माहित नाही, ईडब्ल्यूएस काढून घे. जर शेख म्हटल्यावर ईडब्ल्यूएस काढून घे, लक्षात ठेव. आणि नॉट अटेम्प्टेड, हे बघ निगेटिव्ह मार्किंग नाहीये, ठीक आहे. करिश्मा निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि स्कोर पण 98 आहे. आणि मी तुला शपथ सांगतो, 98+50 जरी घेतले की तुझं सिलेक्शन होऊ शकतं. आणि आताशी हा स्कोर येतोय म्हटलं पुढे जाऊन पण चांगला येईल, ठीक आहे. तर मला असं वाटतंय की तू चांगली तयारी करू शकते. त्याच्यानंतर परत रिया, ठीक आहे, रियाने पण चांगलं लिहिलंय 94. परत सुनील, रोहन, किरण, ठीक आहे. म्हणजे या रोहन पर्यंत मला टॉपर्स म्हणता येईल. पहिले 6 पोरांनी खरंच मला मन खुश केलं या पोरांनी. आणि परत किरण, प्रतीक, ओके. परत कोण कोण आहेत आपले, रिद्धी पवार पण 80 स्कोर चांगला आहे. काही काहींची मी नावं घेणार नाही त्याबद्दल सॉरी, म्हणजे माझं नाव नाही घेतलं. बऱ्यापैकी ज्या पण पोरांनी ना, मी एक म्हणेन 78च स्कोर वर काढलंय, ठीक आहे. म्हणजे तुमची तयारी चांगली आहे. तुम्ही फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज आणि जुने क्वेश्चन जरी केले, तुमचा 104 का 110+ पण जाईल. कारण कमी ह्याच्यामध्ये चांगला आहे. कोण आहे, गुंजन पण पोरगी आली याच्यात, रिद्धी पण पोरी आहे, शीर्षाली मुलगी आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मुला मुलींनी चांगली टक्कर दिलेली आहे, ठीक आहे. आणि या मी म्हणत नाही का ह्यांचा स्कोर कमी आहे, ठीक आहे. ह्यांनी पण चांगलं, नॉट अटेम्प्टेड हे दिसलं नाही पाहिजे, कारण ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुक्का तरी मारता आला पाहिजे तुम्हाला, तुक्का मारा. असे नॉट अटेम्प्ट करून काय फायदा नाहीये, नॉर्मलायझेशन नाहीये याच्यामध्ये, ठीक आहे. तर बघू शकतो की बऱ्यापैकी चांगला लिहिलाय. आणि अजून पण काही अतरंगी व्यक्ती पण बघू आपल्यामध्ये, ठीक आहे. ओके, आदिती शिंदे 54 स्कोर आहे, ठीक आहे. म्हणजे ज्यांनी पण 54च्या वर स्कोर पाडलाय त्यांनी हे केलेलं आहे. आणि बाकी त्यांचा स्कोर मी म्हणत नाही खराब आहे, पण हे बघा आता ह्या मुलीने काय केलंय, श्रुती नॉट अटेम्प्ट का ठेवते, 2 मार्क म्हणजे तुझे 4 मार्क गेले फुकट मध्ये, ठीक आहे. तेजस आहे, मेगा, ओके, 68 चांगला आहे स्कोर, खराब नाहीये. ज्यांचा पण स्कोर ह्याच्या खाली येतोय, कितीच्या, 60च्या खाली, ह्यांनी थोडीशी तयारी चांगली करा. म्हणजे माझे लेक्चर जास्त बघा. आणि ज्यांचा पण स्कोर 90च्या प्लस लेक्चर नाही बघितलं चालेल, कारण तुमचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे असं समजू आपण. आणि टेस्ट मध्ये काय काय क्वेश्चन्स घेतले आपण त्याच्यावर पण चर्चा करू. मला फक्त बघायचं होतं मुलांनी किती स्कोर काय केलाय. आता बघू शकतो ह्या पोरांनी क्वेश्चन सोडवला नाही. आता ह्यांनी पैसे तर भरलेत, पण ह्यांनी हा पेपरच दिला नाही. असं करू नका रे बाळांनो, कारण एकदा टाइम गेला तर गेला. तुम्ही बघा ह्या पोरांचं आवडलं, तुक्का तरी यांनी ऍटलीस्ट सॉल्व्ह केलं. आता ह्यांनी बघू शकता विश्वजितनी तर 14 नॉट अटेम्प्ट केलेत, ठीक आहे. अवघा आता ह्या पोराची एक मजेदार गोष्ट सांगतो तुम्हाला. या पोरांनी फक्त आणि फक्त 21 आणि 7 आणि 42 मार्क आहेत, 32 काय नॉट अटेम्प्टेड,
म्हणजे हा पोरगा हुशार आहे, मी म्हणत नाही हा हुशार आहे पोरगा, पण ह्यांनी काय केलंय 32 नॉट अटेम्प्ट, म्हणजे जवळपास 64 मार्कचं लिहिलं नाही. 64 मधले ह्यांनी बघा 64 मार्क म्हणजे हा 100 प्लस मारणारा पोरगा दिसतोय मला, हा तानाजी डोंगले. पण ह्यांनी काय केलं, नाही केलं. म्हणजे ह्यांनी फक्त आणि फक्त म्हणजे असं समजा की द्यायचं म्हणून दिला, जेवढे क्वेश्चन सोडवले त्यांनी राईट सोडवले. असे पण काही भेटतात की आपलं टॅलेंट दाखवून वाटत, आता विश्वजित पूर्ण पेपर सोडव बाबा, असं नका करू. ठीक आहे, आहे नाही बघा, खुशीने चांगला तुक्का मारलाय, खुशी खुशी तुक्के मारू मारू रॉंग अटेम्प्ट 42 केलेत. वा, खुशी खुशी हुशार आहे बघा, सगळे सोडवले, नॉट अटेम्प्ट ठेवला नाही. काय का असो, तुक्का तुक्का आहे, मारलाच नाही तुक्का, खुशीने दिल खुश केलं माझं. ओके, अजून काय अतरंगी बघू आपले कोण कोण विद्यार्थी आहेत. आता मी सांगतो ह्या पोरांनी ना, कोण आहे नाव घेत होतो, थांब तुला तुला मी कुठलाच सोडणार नाही. या पोराने काय केलंय, लोटू पाटील, ठीक आहे, प्रशांत लोटू पाटील कोण आहे, त्याने विषय कसा केलाय माहितीये का, पेपर असा म्हणजे समजा की यांनी 5 मिनिट मध्ये सगळे प्रश्न सोडून नाही का तुक्के मारून पळून गेले. पडले किती, 26 मार्क. आणि आपला टॉपर तुषार धुर्वे, ठीक आहे, टॉपरचे 106 मार्क होते आपले. नाईस, मी पण टाळ्या वाजवू शकतो तुझ्यासाठी, छान, मला आवडलं. चला, आपली चर्चा झाली, आपले कोण किती टॉपर्स होते. लोटू पाटील भेटला ना एवढा मारणार ना तुला, परत 26 मार्कच्या वर तरी पाड रे बाबा. सगळ्यात लास्ट तुझे मार्क, लास्ट येणाराचा आणि पहिल्या येणाराचा सत्कार होता आपल्या ग्रुपमध्ये, लक्षात ठेव. 26 म्हणलं तू सगळ्यात शेवट होता आपल्या इथं. ओके, क्वेश्चन्स काय काय आले होते आपण त्यावर चर्चा करू. ठीक आहे, आपण जी टेस्ट सिरीज घेतली, आपण लपवणार नाहीये की पैसे नसतील 50 रुपये, त्यांना पण आपण दाखवणार, क्वेश्चन आपण लपवत नाही. ठीक आहे, काय आले होते बघा. माधुर्या भाववाचक नावाचा मूळ शब्द कोणता, ठीक आहे, ह्याचं उत्तर येईल बघा, तुम्हाला सांगतो मधुर. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, आपला युट्यूब वरती ह्याचा लेक्चर येईल तेव्हा समजेल, फक्त लक्षात ठेवा मधुर ह्याचं काहीतरी उत्तर होतं, कारण विषय कसा माहितीये का, तुम्हाला ह्याला एक्सप्लेन करायला अर्धा तास लागेल, पण ह्याचं भाववाचक नाम आपण जेव्हा नामाबद्दल माहिती घेईन, सर्व नाम घेईन, तेव्हा हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल. तर लक्षात ठेवा ह्याचं उत्तर मधुर होतं. आता ही म्हण आहे, ठीक आहे, ह्याला आपण सोल्युशन आहे का, ह्याला फक्त आपण टेलिग्रामवर प्रोव्हाइड करेल. असं चित्र आलं की समजायचं मी शिकवणार आहे, असं चित्र आलं की समजायचं हे की टेलिग्रामवर मी याची तुम्हाला पीडीएफ देईन. कधी देईन, 15 ते 20 सप्टेंबर मध्ये आपल्या टेलिग्रामला. टेलिग्रामचं नाव काय, रविराज देसाई. इथं आपण याचं सोल्युशन देणार, ठीक आहे, असं नाही की लपवणार आहे. ह्याचं काय करायचे, पीडीएफ अख्खा सकाळी 5 ला उठून वाचायचा, म्हणजे डेली वाचन करायचं. म्हणी कोणच सांगू शकत नाही, तरी पण बघा, खाईन तर उपाशी, नाही तर उपाशी. ठीक आहे, म्हणजे साल्याला फक्त तूप खायचे, बाकी तुपाशिवाय त्याला आवडत नाही. याचा म्हणण्याचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे, म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना की मला ते पाहिजेच, मला ही पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पण एक हट्ट होता माझ्या कॉलेजमध्ये की मला ही मुलगी पाहिजे. त्या मुलीच्या चक्करमध्ये मला म्हणजे उपाशीच राहिलो, त्या मुलीच्या मागे लागू लागू मला ती इम्प्रेसच झाली नाही. मग काय झालं, इम्प्रेस न झाल्यामुळे मी सिंगल राहिलो. म्हणजे मला म्हणजे माझी कॉलेज लाईफ आता निघून गेली. आय एम नाव म्हणजे मी 26 वर्षाचा आहे. कॉलेजमध्ये म्हणजे मी पुणे सारख्या ठिकाणी असून सिंगल राहिलो. सिंगल का राहिलो, कारण मी खूप हट्ट केला, काही तर तुपाशी नाही तर उपाशी. आणि एकदा वय गेल्यावर वाटत होतं अरे यार काहीतरी करायला पाहिजे तिथं, ऑप्शन्स होते, ऑप्शन सोडले. ह्याचा अर्थ हा झाला. मी माझ्या पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं आणि टेलिग्रामवर आपण ह्याच्याबद्दल खूप सारी चर्चा करूच. तजवीन करणे, वाक्यप्रचार, ठीक आहे, ह्याला पण तुम्हाला सांगतो. बघा, एक प्रकारे काय व्हायचं की राजा महाराज होते जुन्या काळात, ठीक आहे, तेव्हा ज्यांनी पण म्हणजे सिरियल तजवीन करा, तजवीन करा म्हणजे पेशवाई काळात वापरला पण जात होता हा शब्द, आणि ते तुम्ही सिरियल बघत नाही त्याच्यामुळे हा शब्द तुमच्या कानावर आला नसेल. ठीक आहे, तजवीन करणे म्हणजे काय, व्यवस्था करणे. व्यवस्था करणे म्हणजे काय, जसं की मान्य करा 4 पोरं दारू पितात ते, तर म्हणणार आज संध्याकाळी जरा तजवीन कर भावा. तजवीन कर म्हणजे काय, व्यवस्था कर. ठीक आहे, म्हणतो ना आजची व्यवस्था झाली का रे भावा, ह्याचा अर्थ तोच झाला. पण ह्याला मी शिकवण्याने सॉल्व्ह नाही होणार, ते तुम्हाला असे खूप सारे वाचायला लागणार. त्याच्यामुळं ह्याचा पण मी टेलिग्राम पीडीएफ तुम्हाला देणार, टेन्शन घेऊ नका. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द म्हणजे काय असतं माहितीये का, की हे तुमचा शब्द बरोबर आला पाहिजे. बघा, म्हणजे हे एक प्रकारे दडपून, द ड पू न, ठीक आहे, पण हा शब्द प्रकारे चुकीचा आहे. ह्याला म्हणतात की तुमचं शब्द बरोबर. जसं तुमचं नाव महेश आहे,
ठीक आहे, तुम्ही त्याला मला डबल हाईस करू शकत नाही. तर ह्याचा अर्थ असा झाला की तुमचं ते थोडंसं नॉलेज पाहिजे याच्यामध्ये. तेव्हा एक वस्तुस्थिती आहे ना, ती अशी लिहिली जाते. याचा पहिला उकार असतो, इथं दुसरा उकार आहे, इथं पहिला उकार आहे, ह्याला पहिली वेलांटी आहे. हे तुम्हाला करावं लागेल. तरी पण जे रिपीटेड आलेले आहेत ते सुद्धा आपण टेलिग्रामवर प्रोव्हाइड करू, टेन्शन घेऊ नका. आता दुसरे क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, तर बघा, कोड रिकाम्या जागी जोडणी शब्द ओळखा. ठीक आहे, तर थोडंसं आपण याच्याबद्दल चर्चा करू. बघा काय असतं की तुम्ही आता सध्या पुरणपोळी खाल्ली असेल. ठीक आहे, पुरण पोळी. ठीक आहे, म्हणतात ना साखर भात. ठीक आहे, म्हणजे या जोड्यांची नावं झाल्या. म्हणजे जसं की कोड कौतुक. कधी ऐकलंय कोड कौतुक? ठीक आहे, कोड कौतुक असे शब्द आहेत. पण आपलं कसं प्रॉब्लेम माहितीये का, आपली आता मराठी भाषा विलुप्त व्हायला लागली. त्यामुळे काय होतं, आपल्याला शब्द माहितीच नसतात. पण त्याला ऑप्शन काय आहे की एकतर टेलिग्रामवर मी तुम्हाला पीडीएफ देईन, नाहीतर बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये हे सगळं अवेलेबल आहे. ह्याच्या जोड्या अवेलेबल आहेत, त्या वाचत राहा. एकदा वाचलं हे सगळं होईल. जसं की खूप साऱ्या म्हणजे अशा जोड्या जोड्या म्हणजे एक प्रकारे तुम्हाला हे पाठच करावं लागेल. ह्याला काही ऑप्शन नाहीये. मी लेक्चर घेणार, परत तुम्हाला सांगणार. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः उठा सकाळी आणि मस्तपैकी पाठ करा ना. परत कुठला शब्द आहे, 5 वस्तू ठेवण्याचे भांडे. ठीक आहे, काय लिहिलंय त्यांनी, 5 वस्तू ठेवण्याचे भांडे. ठीक आहे, आता 5 वस्तू ठेवतात असं म्हणजे एक प्रकारे पंचपाळा असतं बघा घरात आपल्या. ठीक आहे, ठीक आहे, त्यामध्ये मला वाटतं कुंकू वगैरे 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 ठेवतात. त्याला ऍक्च्युली आन्सर आहे त्याचं पंचपाळ आहे. ठीक आहे, पंचेंद्रिय काय आहे? पंचेंद्रिय काय असतं माहिती का तुम्हाला? आपल्या मानवाला 5 इंद्र असतात, त्यांना पंचेंद्रिय म्हणतात. त्यांची नाव पण सांगतो, नाक, डोळे, कान. ठीक आहे, थांबा, नाक झालं, डोळे झालं, हा जीभ एक येते. ठीक आहे, म्हणजे हे सगळे तोंडावरचे आहेत. आणि एक त्वचा असते. त्वचा अशी एकमेव अशी इंद्रिय आहे ना, ती सगळ्या अख्ख्या बॉडीवर असते त्वचा. बाकी सगळं बघा आपल्या थोबाडावरतीच आहे इंद्र. ठीक आहे, 4, नाक, डोळे, कान, जीभ, त्वचा, हे 5 इंद्र आहेत, लक्षात ठेवा. पंचांग, लग्न करायच्या वेळेस पंचांग बघतात, माहितीये ना. आता तुमचं लग्नाचं वय झालं असेल तर पंचांग बघू शकता. पंचामृत, पंचामृत काय असतं? पंचामृत म्हणजे तुम्ही खाल्लंच असेल जेव्हा तुमच्या घरात वगैरे आई पण म्हणते, बाळा पंचामृत खायचे का तुला, ते पंचामृत आहे. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला सांगतो, टेलिग्रामवर याचे पीडीएफ येतील. ते तुम्ही लक्षात ठेवा. जसं झालं चौकोन, 4 कोण असणारा चौकोन. चौक, चौक म्हणजे असे शब्द आहेत. चौरस, 4 कोणांची बाजू असणाऱ्याला काय म्हणतात? चौरस, चौकोन. या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. आणि बऱ्यापैकी फॉरेस्टमध्ये याच गोष्टींवरती विचारलं जातं. आता बघूया की हे लक्षात ठेवा, हा टॉपिक आहे माझा युट्यूबवर येईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. याचं उत्तर उभे नव्वे तू द्या. कारण किंवा तर उभे नव्वे असतं काय माहितीये का, 2 शब्द किंवा वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. म्हणजे एक प्रकारे सांगू, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कोणतर जोडून देते तुम्हाला. तर आपल्या रिअल लाईफ मध्ये म्हणतात ना, एखाद्याचं बघा म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये असतं, एक मुलगा मुलगी मध्ये एखादा येतो, त्यांना जोडी लावून देतो. ठीक आहे, तो जो जोडी लावणार आहे तो उभयान्वयीचं काम करतोय. जसं की एखाद्या मित्राला म्हणतो, मित्रा थोडंस माझं त्या संग जुळवून दे. जेव्हा जुळवून द्यायला तो जातो, आणि जो जुळवून देणारा जो मेन माणूस आहे, आपण त्याला उभयान्वयी म्हणू शकतो. एक प्रकारे ह्याचा अर्थ असाच आहे. आणि किंवा, किंवा हा एक उभयान्वयीमध्ये येतो. ठीक आहे, किंवा, म्हणून, आणि ह्याचे खूप सारे शब्द आहेत. त्याचं लेक्चर झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. पण किंवा हा शब्द येतो त्याच्यामुळं, जसं की असं पण म्हणू शकतो, आणि जसं की बघा, तो घरी पळत गेला आणि जोराजोरात रडू लागला. आणि शब्द आला. आणि कोणता शब्द आहे? उभयान्वयी. या गोष्टी तुम्हाला मी शिकवेन, टेन्शन घेऊ नका. हळूहळू शिकणार, पटकन तर तुम्हाला समजणार नाही. आणि बघू शकतो आपण, गुरुजींनी प्रयोगशाळेत उपकरणाचा, ठीक आहे, लक्षात ठेवा, उपकरणाचा संच येतो. ठीक आहे, आता लय जणांचा प्रश्न म्हणजे काय होतं माहितीये का, हे तुम्हाला पाठ करावं लागेल. जसं ह्याला बघा, मंत्रीचे मंडळ. ठीक आहे, ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, उपकरणाचा संच पण येतो, प्रश्नपत्रिकेचा संच पण येतो, नाण्यांची चवड पण येते. जास्त नाहीये, हे लय छोटा टॉपिक आहे. आणि हा फिक्स विचारला मागच्या वर्षी, पोरं इथं का चुकवत होते मला समजत नाही. 2 पानच आहेत, ते 2 पानं मी तुम्हाला ह्या टेलिग्रामवर देईन.
सकाळ संध्याकाळ वाचा, रट्टा मारा, काम होऊन जाईल. ठीक आहे, ह्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्ही. नेक्स्ट टॉपिक बघू आपण. काय आता जसं की त्याची मुलगी मुला अभ्यास करत नाही. नाही जेव्हा शब्द येतो तेव्हा तो येतो नकारार्थी. आता होकारार्थी. होकारार्थीचे एक उदाहरण देतो. जसं की ती मुलगीने मला लग्नास होकार दिला. आता होकार दिला म्हणजे माझ्यासाठी किती चांगली गोष्ट आहे, तेव्हा तो नकारार्थी होत नाही, म्हणजे होकारार्थी झाला. आणि जर त्या मुलीने मला लग्नासाठी नकार दिला तर तो कोणता टॉपिक झाला? नकारार्थी. नाही आला तर नकारार्थी. तो मुलगा अभ्यास करत नाही तर तो कोणता झाला? नकारार्थी. म्हणजे नाही नको करणाऱ्या गोष्टी नकारार्थी जातात. आता उद्गारार्थीचं तुम्ही टेन्शन घेऊन द्या. असा जेव्हा काही येईल आणि प्रश्नार्थीला असं येईल, उद्गारार्थीमध्ये हे चिन्ह आलंच पाहिजे, प्रश्नार्थीमध्ये प्रश्न आलाच पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही अभ्यास करता का? काला म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह येणार, तो प्रश्नार्थी होईल. उद्गारार्थीचा आपण बघूया. उद्गारार्थी म्हणजे कसं? अबब किती सुंदर मुलगी, आश्चर्यचकितून बघता ना जेव्हा तेव्हा उद्गारार्थी. अबब एवढा मोठा साप बोलण्यापेक्षा अबब किती मस्त मुलगी असं म्हणू शकतो. अशी उदाहरणं दिल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. तुम्ही अशा उदाहरणातच, आजकालचं जनरेशन आहे ना नॉनव्हेज टाईप जनरेशन, सो टीचिंग मध्ये पण आपल्याला तेच घ्यावं लागेल. आजकाल आपण गुरु, म्हणजे मी तर तुमच्याच वयाचा आहे, सो मी काय तुमचा टीचर नाहीये, मी तुमचा भावासारखा समजा. आपण एक मित्र, फॅमिली म्हणून मी तुमच्यासमोर फ्रँकली बोलतोय. आणि जर या गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, मी अशा टाईपच्या गोष्टी बोलते, तुम्ही माझं चॅनल बघू शकत नाही, कारण हा चॅनल फक्त आपल्या आपल्या वयाच्या मुलांसाठी आहे. ठीक आहे. तर धरणी या शब्दाचा समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द ह्याचा काही लेक्चर होणार नाही, तरी पण तुम्हाला सांगतो, धरणीचं धरित्री म्हणून येतं आणि हे समानार्थी पण टेलिग्रामला येऊन जाईल. आता त्याच्यानंतर आई बाळाला खेळवते, तर ह्याचं प्रयोजक क्रियापद येईल. ठीक आहे, प्रयोजक क्रियापद येईल. आता ह्याचं पण मी एक प्रॉपर लेक्चर व्हिडिओ घेईन, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जास्त टेन्शन घेऊ नका. आणि ह्याचं पण मी प्रॉपर लेक्चर व्हिडिओ घेईन, ह्याचं उत्तर त्याने येईल. तुम्ही हा टॉपिक सोडून द्या, फक्त लक्षात ठेवा, ज्यांना माहिती त्यांनी सोडून द्या. ह्याचे मी 1-2दा लेक्चर घेतले की तुमचा हा डाऊट क्लिअर होईल. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊ की मराठीचे 15 क्वेश्चन्स आले होते, त्याच्यामधून बघू शकतो की हा टॉपिक आपण काय करणार आहे, बऱ्यापैकी सॉल्व्ह. नदी, तलाव आणि नाल्यात चौपट पाणी आहे, विशेषण ओळखा. हे आहे संख्यावाचक विशेषण नाम, ते तुम्हाला समजणार नाही, त्यामुळं चौपट उत्तर आहे. ह्याचं पण आपलं लेक्चर व्हिडिओ येईल, तुम्ही वेट करा, ह्याचे डाऊट क्लिअर होते. भरीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? एखादी मुलगी भरीव असती आणि एखादी मुलगी खूपच पातळ असते. तर बघा, भरीव आणि पोकळ, म्हणजे आजकाल ट्रेंड आलाय की पोकळ मुली छान वाटतात, भरीव मुली पहिले आवडत नव्हत्या. आणि पहिला भरीव मुली म्हणजे जे 1900च्या काळामध्ये भरीव मुली म्हणजे थोडं तब्येत असणाऱ्या मुली आवडायच्या, पण आजकाल मुलांना 0 फिगरवाल्या मुली आवडतात. म्हणजे कोणत्या मुली आवडतात? पोकळ मुली आवडतात. हा फॅक्ट झालाय, तुम्ही समजून जावा. आणि प्रसिद्ध ओलसर सोडा, समानार्थी विरुद्धार्थी जेव्हा मी तुम्हाला टेलिग्रामवर देईन तेव्हा तुम्ही शिकता. पाटाचे पाणी झुळझुळ वाहते. ठीक आहे, झुळू वा. ठीक आहे, यांनी काय विचारले? क्रिया विशेषण. हा पण माझा युट्यूबवर व्हिडिओ येईल, तुम्ही वेट करा त्याच्यासाठी. आणि नेक्स्ट आपण बघूया थोड्या दिवसात की आता मेन आली आपला, जे मी मेन टॉपिक शिकवतो त्याच्यावर आपण आता चर्चा करू. की जर परवा शुक्रवार असेल तर कालच्या आधीचा वार कोणता असेल? ठीक आहे यार, शुक्रवार म्हटलं मला आवडतो कधी पण. अरे यार मी काय करतोय? ठीक आहे, मी हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करणार? जर परवा शुक्रवार असेल तर कालच्या आधीचा. मी तुम्हाला हा टॉपिक युट्यूबवर शिकवलेला आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत शिकवायची गरज आहे. मी काय करेन, आज घेईन, ठीक आहे, उद्या घेईन, परवा घेईन. ठीक आहे, परवा कोणता आहे? शुक्रवार आहे. ठीक आहे, आणि कालच्या आधीचा हा काल घेईन आणि त्याच्या आधीचा विचारलाय, राईट. ठीक आहे, तुम्ही जेव्हा असं प्रॉपर लिहिणार, ठीक आहे, सोम, मंगळ, बुध, गुरु. सिंपल. मी काय लिहिलंय, आजच्या कंडिशनवर आलो, आजचा वार उद्याचा, उद्याचा वार परवाचा वार शुक्रवार, शुक्रवारच्या 2 दिवसाचा दिवस सोमवार. आणि हे तुम्हाला जर समजलं नाही तर याचा युट्यूबवर जावा, जिथं प्लस साइन आहे ते मी युट्यूबवर शिकवून बसलेलो ऑलरेडी. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होणारा शब्द निवडा. ट्राईड. ठीक आहे, ट्राईड आहे, RID हा शब्द बनतोय. ठीक आहे, डाई पण बनतोय, ट्राईड पण बनतोय, पण हा यम आला कुठून? यम तर ह्या शब्दांमध्ये नाहीयेच. ठीक आहे, हा यम एक्स्ट्रा आलाय तर याचा आन्सर 4 येईल. म्हणजे यम
हा यम आला कुठून. मग हा बघताना बघायचं कोणता शब्द बनत नाही. सोपा होता आणि हा चुकलाच नव्हता पाहिजे. यम हा शब्द ह्याच्यातच नाहीये, तर यम ह्याचा आन्सर येणारच नाही. आता आपण दुसरा टॉपिक बघूया, म्हणजे ह्याचे पुढचे क्वेश्चन्स काय आले होते टेस्ट सिरीज मध्ये. आता ह्याचा एक प्रॉब्लेम सांगतो. ज्यांनी पण हा क्वेश्चन, ठीक आहे, ज्यांनी पण बऱ्यापैकी हा क्वेश्चन ला डाऊट आला असेल, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला ह्याचे 2 मार्क भेटणार. +2 मार्क. हा क्वेश्चन रॉंग होता. ठीक आहे. आणि हा टॉपिक मी पूर्णपणे शिकवलेला आहे. ठीक आहे. कारण ह्याचं एक्झॅक्ट उत्तर निघत नाहीये. तरी पण आपण छोटीशी याच्यावर चर्चा करू, की ह्याचं बघा कसं होतं, की ह्यांनी काय विचारलं होतं, की पी पासून सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 9 किलोमीटर चालवते. ठीक आहे. पी होती, पश्चिमेकडे 9 किलोमीटर जाते ती. आणि एक्झाम्पल म्हणलं होतं. आणि नंतर चालवल्यानंतर ती डावीकडे वळते. माझी उजवी बाजू बघणार आणि डावी बाजू बघणार. तर डावीकडे किती होती? 3 किलोमीटर होती. ठीक आहे. आणि 14 किलोमीटर जाते. आणि परत माझी बघणार उजवी बाजू आणि डावी बाजू. ठीक आहे. आणि इथून अशी काय ती 14 किलोमीटर जाते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार, सर हा एक्सप्लेनेशन तुम्ही नीट का करत नाही? प्रॉपर याचा व्हिडिओ बनवलाय, जावा आणि तो लेक्चर बघा, हा तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. 14 किलोमीटर गेली, वळते आणि 8 किलोमीटर चालत आणि डावीकडे वळून. मग माझी उजवी आणि डावी. ठीक आहे. मग ती 8 किलोमीटर जाते. इथं 8 किलोमीटर जाते आणि उजवीकडे वळण घेते आणि 5 किलोमीटर चालवते. उजवीकडे वळून काहीतरी असे 5 किलोमीटर जाते. ठीक आहे. म्हणजे डायग्राम तिची अशी बनली होती. आणि तिची जर डायरेक्शन बघितली तर ती डायरेक्शन पूर्णपणे वेगळी येत होती. ठीक आहे. तरी पण दक्षिण दिशेचा संबंध येत होता, कारण थोडी ती खालच्या बाजूला होती. तर तुम्ही दक्षिण दिशा टाकू शकत होता. का सांगतो तुम्हाला, म्हणजे तुक्का मारायचा होता, ती खालच्या दिशेला कोणती होती? दक्षिण दिशा येत होती. बाकी कोणती दिशा येत नव्हती. ठीक आहे. तर दक्षिण दिशा आली आणि ह्याचं तर तुम्हाला आन्सरचं राईट भेटणारच होतं, कारण हे ऑप्शन मध्ये नव्हतं आणि हा क्वेश्चन चुकीचा होता. पण बऱ्यापैकी तुमची डायग्राम जर अशी आली, असं समजायचं की तुम्ही काहीतरी शिकलाय आणि तुमचं आन्सर ते येणार होतं. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया की काय आलं होतं, की आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. तुम्हाला एक सांगतो की काय केलं होतं, खालील मालिकेत पुढील सांगितणारे तिला करणारी संख्या निवडा. ठीक आहे. तर तुम्ही बघा, अजून अक्षर मालिकेचा आपण काही टॉपिक घेतला नव्हता आणि हा येतो वर्ग पॅटर्न मध्ये. वर्ग पॅटर्न मध्ये म्हणजे काय असतं माहितीये का, की काय होतं, जसं की बघा, 0चा वर्ग अधिक 1 1 येत होता. मग त्याच्यानंतर 1चा वर्ग अधिक 1 2 येत होतं. 2चा वर्ग अधिक 1 5 येत होतं. 5चा वर्ग अधिक 1 26 येत होतं. आणि जेव्हा तुम्ही 26चा वर्ग अधिक 1 करणार, तेव्हा तुमचं 677 येणार. 26चा वर्ग किती येतो? 676 अधिक 1 77. 25चा वर्ग 25 अधिक 1 26. 2चा वर्ग 4 अधिक 1 5. म्हणजे अशा पद्धतीने वर्गवरती होतं आणि याचा आन्सर हे येत होतं. आता ह्याच्यानंतर बघूया, की बघा, खालील मक्षमध्ये रिकामी जागा भरून पूर्ण करू शकणारा अक्षरगटातील पर्यायातून निवडा. ठीक आहे. ह्यांनी काय केलं होतं बघा, जेव्हा तुम्ही इथं बघा OMPOUND. ठीक आहे. तर बघू शकतो की सी कट झाला ह्याच्या वेळेस जाताना. ठीक आहे. मग त्याच्यानंतर O कट झाला. मग त्याच्यानंतर M कट होणार आणि सरळ तुमचा आन्सर पाऊंड येणार. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे सांगतो, की पहिल्या वेळेस काय झालं, की हा दुसऱ्या वेळेस काय झालं, की तुम्हाला कशा पद्धतीने सांगू. ठीक आहे. हा जो सी आहे ना, सी हा गेला पहिल्या ह्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये अवघड झाला हा वाला. मग हा आला, म्हणजे हे उरलेलं वाक्य इथं आलं. हे उरलेलं वाक्य इथं आलं. मग आपल्याला इथं काय करायचे पुढे नेताना, हा यम कट करायचे आणि हे पुढे न्यायचे, तेव्हा तो पाऊंड म्हणून येणार. आणि ह्याच्या पुढे पण बघू शकता, हा पी कट होऊन OUND आउंड झाले. आउंड. ठीक आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला होता. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, की बघा आता सीन काय, की आपल्याला पटापटापटा हे जे सॉल्व्ह करून घ्यायला लागेल. ठीक आहे. आता ह्याचा आन्सर तुम्हाला कमेंट करायची. ठीक आहे. जे पण मुलं याचं कमेंट करेल. ठीक आहे. काय तुम्हाला दिसतंय का थोडंफार? गुणिले 3 करू शकता का बघा? इथं गुणिले 3 करू शकता का? म्हणजे गुणिले 3 अधिक 3, म्हणजे समजा 201 गुणिले 3 केलं, 3 एके 3 0 6 अधिक 3 606. म्हणजे एक प्रकारे मी छोटी मोठी ट्रिक देतो तुम्हाला, गुणिले 3 अधिक 3
हे यूज करायचे. आणि कसं आलं तुम्ही सोडवा, कारण मी प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला सोडवून द्यायला लागलो की तुम्हाला ते सवय लागेल. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याचा मला या व्हिडिओत कमेंट आलंच पाहिजे. आणि जेव्हा असे क्वेश्चन्स येतात, ठीक आहे, अक्षर मालिकेचे, हा आपण टॉपिक घेणार आहे युट्यूबवर, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कधी पण एबीसीडी अशी लिहायची असते अशा पद्धतीने, हे आपण घेऊच. त्याचा यूज काय असतो हळूहळू शिकू आपण, टेन्शन घेऊ नका. तर बघू शकता आपण बी ए, तर मी काय करणार, बी ला टच केले, ठीक आहे. ई ए, तर ई बघा माझा इथे येतोय. त्याच्यानंतर एच ए इकडे येतोय, ठीक आहे. तर बघू शकतो माझ्या याच्यात 2-2चा गॅप दाखवायला लागले. मग परत के, ठीक आहे. मग ह्याच्यानंतर पण 2चा गॅप येऊन माझा एन यायला आणि ऑप्शन मध्ये आन्सर माझं एन येणार. म्हणजे एक प्रकारे माझा प्रत्येक ह्याच्यात 2-2चा गॅप आहे आणि ह्याचा आन्सर त्या पद्धतीने आलेला आहे. म्हणजे मी एक प्रकारे 2-2चे गॅप म्हणजे 2-2चे गॅप, ठीक आहे. हे तुम्हाला प्रॉपर शिकावं लागेल, त्याचा आपण लेक्चर व्हिडिओ घेऊच. त्याच्यानंतर अक्षर मालिकेचे थोडेसे अजून क्वेश्चन्स आलेले आहेत. आता बघू शकतो की हा अक्षर मालिकेचा आहे, ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं माहितीये का, आता बघायचं की त्यांनी काय दिलंय, पी 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 ओके, सी डी ई, ठीक आहे. बघू शकतो की बघा पी, एक प्रकारे तुम्हाला सांगतो, पी 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 म्हणजे सुरुवातीला पण पी यायलाच पाहिजे, ठीक आहे. सी डी ई म्हणजे बघा सी डी ई, मग त्याच्यानंतर मग एफ यायला पाहिजे आपला, ठीक आहे. एफ आला, पी एफ, आणि पहिल्याच ऑप्शन मध्ये पी एफ राईट आहे. तर बाकी चेक करायची सुद्धा गरज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा, ई ए जी ए, ठीक आहे. ई हाय, तुम्हाला इथे कलर चेंज करून देतो, ई हाय, जी हाय, ठीक आहे. ई जी, परत आय, त्याच्यानंतर काय येणार, के येणार, के. म्हणजे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं बा. अक्षर मालिकेचं टॉपिक मी जोपर्यंत तुम्हाला शिकवणार नाही प्रॉपर, त्याच्यामुळे मी याच्यावर टाइम वेस्ट करणार नाही. बऱ्यापैकी तुम्हाला कशा पद्धतीने समजलं असेल. बाकीच्या ऑप्शन मध्ये तर आन्सर येतच नव्हतं. तरी हा पण एक सोपा क्वेश्चन आहे, ह्याचा तुम्ही मला कमेंट करू शकता. मी सोडवून द्यायची मला वाटत नाही गरज आहे. तरी बघा ई एफ जी एच आय जे म्हणजे बघा ई ए, त्याच्यानंतर जी ए, ठीक आहे. त्याच्यानंतर एच आय म्हणजे एच आय जे, म्हणजे इथं एकचा गॅप आहे, इथं 2चा गॅप आहे, इथं 3चा गॅप येऊन एन येऊ शकतो सुरुवातीला, ठीक आहे. पण एन येतोय का ऑप्शन मध्ये, नाही येतोय, डायरेक्ट एम येतोय. एम काय येतोय, ठीक आहे, ई एफ जी एच आय जे के एल एम, ठीक आहे. मला तर ऍक्च्युली याचा आन्सर कळलं नाही, ठीक आहे. आपण याला चेंज करू, मला याचं कमेंट करा. ओके, कमेंट करण्यापेक्षा आपण डायरेक्ट आता जीके वर जाऊ. सॉरी मी तो मागचा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन केला नाही, कारण माझ्याकडे ऍक्च्युली व्हिडिओ खूप मोठा व्हायला, त्यामुळे पटापटा जायचे, आणि तो क्वेश्चन हार्ड नाहीये, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता जीकेचा तुम्हाला एक सांगतो, जीके मध्ये काय करायचं सांगतो तुम्हाला. सगळ्यात भारी जीकेचा टॉपिक तुम्हाला येत नाहीये, मान्य करा. मी आता जीकेचं शिकवतोय तुम्हाला. सगळ्यात पहिलं जर मी जीकेचा हा क्वेश्चन आलाय तुम्हाला, ठीक आहे, जीकेचा हा एक क्वेश्चन आलाय, तर त्याच्यामध्ये काय आहे की शब्द जोड्या दिलेल्या आहेत, तिन्ही मधली एक सामर्थ्य आणि एक वेगळी आहे, निवडा, ठीक आहे. तर मी काय करणार, मी म्हणजे प्रामाणिक सांगतो, आता मला माहिती आहे की जास्त करून एखाद्या देशाचं विचारलं जातं. तर बघू शकतो मी काय केलंय, चीनचं बीजिंग, इराणचं तेहरान, श्रीलंका, बांगलादेश, म्हणजे भारताच्या साईडला जेवढे पण देश आहेत त्यांच्या मी जे पण कॅपिटल्स आहे, राजधानी ते लिहून काढली, ठीक आहे. बऱ्यापैकी आता इम्पॉर्टंट म्हणजे चर्चेत काय चालू आहे, बघा रशिया, ठीक आहे. रशिया, रशिया आणि युक्रेन, ठीक आहे. यावर जास्त चर्चा आहे, का माहितीये का, ह्या दोघांचं युद्ध चालू. रशियाची काय आहे, मेक्सिको, ठीक आहे. कॅपिटल आहे, हे लक्षात ठेवा. कारण या दोघांची आता सध्या युद्ध चालू आहे, भांडणं चालू आहे, त्यामुळे चर्चा होती रशिया युक्रेन, रशिया युक्रेन. लक्षात पाहिजे तुम्हाला. इराण आणि तेहरान, ठीक आहे. इराण तेहरानचं पण बघा इम्पॉर्टंट. मी जेवढं पण आता मी स्वतः माझी नोट्स आहे पर्सनल, मी हे सोडून द्या, कारण हेतले चेंज झाले पण असतील मला माहित नाही. ते 2 वर्ष आधीच्या वहीतनं मी माझ्या स्वतः काढले, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात पाहिजे. जसं तुम्हाला सांगतो, बांगलादेशची ढाका आहे, म्यानमारची नेपिदा आहे, पाकिस्तानची इस्लामाबाद आहे, नेपाळची काठमांडू आहे, मे बी पाकिस्तानची बदलली का माहित नाही, भूटानची थिंपू आहे, अफगाणची काबूल आहे, जपानची टोकियो आहे. हे तुमची जेव्हा कॅपिटल लक्षात येते, बांगलादेशची ढाका आहे, नेपाळची काठमांडू आहे, भूतानची थिंपू आहे, पण रशियाची टोकियो नाहीये. रशियाची काय आहे, मेक्सिको आहे. तर ही कॅपिटल तुमच्या लक्षात पाहिजे.
आणि हा जोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे तोपर्यंत हा तुमचा काही सॉल्व्ह होणार नाही. आता मी तुम्हाला कॅपिटलवर क्वेश्चन दिला, तुमचं काय काम आहे, नोट्स बनवणं आणि नोट्स लिहून ठेवणे एका वहीवर. आता तुमच्या टेस्ट सिरीज वाल्यांचं हेच काम राहील की तुम्ही जे तुम्हाला क्वेश्चन दिले, मी जशा पद्धतीने सांगितलं असे लिहा, जेवढे तुम्हाला लर्न होतील तेवढे लर्न होतील. ठीक आहे. दिलेल्या अशा पर्यायातून जागी येऊन असे शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करा. खूप सोपं आहे. जसं की आता यश टाकून बघायचा सगळ्या शब्दांमध्ये, तो अर्थपूर्ण होतोय का. आणि याचा आन्सर खूप सोपं होतं की यश टाकल्यावरती स्क्रीन होत होतं, स्क्रीन होत होतं स्टुपिड. आता किती साऱ्या पिक्चर मध्ये जर बघा एखादी पोरगी म्हणते स्टुपिड, आर यू मॅड, म्हणजे त्याचा अर्थ तोच असतो, तू काय पागल आहेस का. मग स्टुपिड, उटपीड, तुटपीड, रुटपीड हा तर काही मिनिंगच नव्हता. तुम्ही स्टुपिड वरनच तुमचं सगळं आन्सर राईट येत होतं. स्क्रोल, तुम्ही किती वेळा तर मोबाईल स्क्रोल करता, एखादा युट्यूबर येतो की आप मोबाईल दिनभर स्क्रोल करके आपका टाइम वेस्ट कर रहे हो, तो स्क्रोलचा अर्थ तेच होतं. अरे बाबा किती स्क्रीन जवळ थांबलाय, लांब हो टीव्हीच्या स्क्रीन पासून, असं तुमची जेव्हा आई बोलते त्याचा अर्थ असतो स्क्रीन, त्याला म्हणतात टीव्हीची स्क्रीन. त्याच्यामुळं त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात पाहिजे या गोष्टी की सोपा होता हा क्वेश्चन सुद्धा. त्याच्यानंतर आपण जाऊया खालील येणारी संख्या निवडा. ठीक आहे. आता हा क्वेश्चन खूप परत चुकतील. ठीक आहे. हा जेवढा सोपा आहे ना तेवढा सोपा नाहीये. ठीक आहे. ह्यांनी डिफरन्स विचारलाय. ठीक आहे. आपण बऱ्यापैकी काय करतो इथं, बऱ्यापैकी पोरं काय लिहायचा प्रयत्न करतात, एक लिहितात. ठीक आहे. आणि चुकतात. ठीक आहे. ह्याचा अर्थ असा नाहीये. ह्याचा अर्थ फक्त आणि फक्त बेरीज करायचा होता. जसं की बघा, नाहीतर सरळ मायनस करायचं होतं. म्हणजे 48 मधून 32 गेले, कितीले 8 2 गेले 6 आणि 16 राहिले. ठीक आहे. बघा तुमचं 48 मधून जेव्हा ह्याच्यातनं वजा केले तेव्हा 16 आले. मग 32 मधून 16 वाजून करून बघा, 32 मधून 16 करा. ठीक आहे. तुमचं काय 12तनं 6 गेले. ठीक आहे. वेट, ह्याचं एक प्रकारे एक्सप्लेनेशन मी कोणत्या पद्धतीने देतो, कारण ती तुम्हाला पद्धत समजणार नाही, कारण तुम्हाला एक हार्ड लेवल नाही, मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो की बघा ह्याचा आन्सर इनडायरेक्टली 0 येतं, 0 नंतर 16 येतं, 16 नंतर 32 येतं, 32 नंतर 48 येतं. ठीक आहे. तर एक प्रकारे काय करायचं तुम्हाला सांगू का, की जेव्हा तुम्ही या दोघांचे ऍडिशन करणार तेव्हा तुम्हाला 48 भेटेल. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे काय विचारलं की इथं काय, इथं 0 येईल. ठीक आहे. कारण ह्याचं सोल्युशन, एक मिनिट, मला हा क्वेश्चन थोडा रॉंग वाटतोय. खालील अल्पपूर्णांक सांगितलेला पूर्ण करणारी संख्या निवडा. ओके. 0, 16, 16 दुनी 32, 32 गुणिले 2. थोडासा डाऊट आहे क्वेश्चन मध्ये, मी थोडा स्किप ठेवतो याला. तसा आन्सर येतो 0च यायला पाहिजे, पण थोडा डाऊट आहे मला. 2 मिनिटांसाठी स्किप ठेवेन, कारण ही पीडीएफ तर मी स्वतः बनवत नाही, मला डायरेक्ट पीडीएफ येतात आणि जेवढं मला नॉलेज आहे, थोडासा डाऊट आहे क्वेश्चन मध्ये. ह्याचं एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट टेस्ट सिरीज मध्ये करेन, कारण थोडासा डाऊट आहे क्वेश्चन. ठीक आहे. आता अजून एक क्वेश्चन आलेला आहे, हा आपला टॉपिक होणार आहे. हे बघा की एका फोटोकडे बोर्ड दाखवत ती म्हणाली की माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची अपत्य आहे. हा आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे. तर यांनी काय लिहिले, जेव्हा आपण असा क्वेश्चन येईल ना, जेव्हा एका फोटोकडे दाखवत राजू म्हणाला. ठीक आहे. राजू कोण म्हणतोय, राजू म्हणतोय. ठीक आहे. आपण राजू जो पण दाखवणारा असेल, पहिला आपण त्याचं नाव लिहून घ्यायचं. ती माझ्या आजोबाच्या. ठीक आहे. ती माझ्या आजोबाचा. आजोबा म्हणजे कोण असतात, एक तर वडील आणि हे त्याचे आजोबा. बरोबर. ठीक आहे. बरोबर ना, वडील त्याचे आजोबा. ती माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक अपत्याच्या मुलगी आहे. म्हणजे आजोबाच्या वडील म्हणजे अपत्य म्हणजे काय असतो, अपत्य म्हणजेच मुलगा असतो. हे तुम्हाला मी शिकवणार आहे. अपत्याच्या मुलगी आहे. मुलगी म्हणजे कोण, एक प्रकारे वडीलचा मुलगा, म्हणजे एक प्रकारे ही तिची इथं मुलगी झाली. कोणती पण असेल ती, दाखवत म्हणाला तो मुलगी. त्या मुलीचे राजूशी नातं काय. बघा वडील आहे, वडिलांनी जन्म दिलाय त्या मुलगीला, हा राजू त्याचा बाप आहे, म्हणजे एक प्रकारे तिची कोण लागली, बहीण लागली. ठीक आहे. हे तुम्हाला मी सोल्युशन, याचा एक प्रॉपर एक लेक्चर व्हिडिओ, टेन्शन घेऊ नका, समजलं जरी नसेल तर. हा खूप सोपा टॉपिक आहे आणि ह्याला तुम्हाला अपत्य काय असतं, एरोज कसे वापरायचे, सगळं शिकवू आपण, टेन्शन घेऊ नका. आणि बऱ्यापैकी ह्याचं मला कमेंट करा, ह्याचा आन्सर काय आहे. ओके. ते मागच्या क्वेश्चनचं मला कमेंट पाहिजे, आणि कोणत्या पद्धतीने एक सिरीज आहे तो मला पाठवा, व्हॉट्सअप करा.
नाहीतर मला युट्यूबच्या चॅनलच्या खाली कमेंटमध्ये पाहिजेच. तर आपण बघूया अजून काय काय याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. मानस हा वासूचा भाव आहे आणि अरुण मानसचे वडील आहेत. राजू हा शेताचा भाव आहे, शेताई वासूची मुलगी आहे. तर वासू हा पुरुष आहे. अहो तुम्हाला एक सांगतो, मी आता इथे एक्सप्लेनेशन नाही करणार या गोष्टीचं, कारण ह्याचा नेक्स्ट लेक्चर व्हिडिओ ह्याच्यावरच येणार आहे. हा क्वेश्चन त्या टेस्ट सिरीज ला क्वेश्चन आपण ऍड करणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि ह्याचा आन्सर येईल वडिलाचे वडील. ठीक आहे. दिलेल्या अक्षरावर तयार न होणारा शब्द निवडा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघू शकता मॅट इन, कारण ह्याच्यामध्ये हा यम हा शब्द नाहीये. त्याच्यामुळं हा पण एक सोपा क्वेश्चन होता, तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकला असता. ठीक आहे. वन सर्वेक्षण अहवाल 2004 महिला नाही सर कोणत्या राज्यात सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक हा लक्षात ठेवा. जेव्हा आपण हा क्वेश्चन येतो वन रक्षण अहवाल, ह्याच्यातला फॉरेस्ट गार्डसाठी हा एक क्वेश्चन फिक्स असतो. प्रत्येक बॅच मध्ये हा क्वेश्चन फिक्स येतो. आणि सगळ्यात जास्त जंगल आहे ना, जंगल आपल्या म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त जंगल आहे ते मध्य प्रदेशमध्ये. ही गोष्ट तुमच्या लक्षात पाहिजे. म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे क्षेत्रफळ काय असतं त्याची, काय पण एक जागा असते. म्हणजे ती 8 एकर असू शकते, समजा 1000 एकर असेल, त्या क्षेत्रफळानुसार त्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त वन क्षेत्र जास्त आहे. म्हणजे सगळ्यात जंगल जास्त म्हणजे एमपी मध्ये आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात पाहिजे. आणि आपण थोडीशी याच्यावर चर्चा करू काय असतं. जर समजा मान्य करा ह्याच्यात रिलेटेड एक क्वेश्चन आला, टक्केवारी बघा. मिझोरम आहे ना, मिझोरम, ठीक आहे, मिझोरम मध्ये सगळ्यात जास्त जंगल आहे. म्हणजे त्याची साईज कमी आहे पण जंगल जास्त आहे. पण टक्केवारी टक्केवारी मिझोरम मध्ये जास्त आहे त्याच्या क्षेत्रफळानुसार. तर ही गोष्ट लक्षात पाहिजे. आता मिझोरम जर तुम्हाला माहिती नसेल याचा अर्थ तुम्हाला भारतातले राज्यांची नावं माहित नाही. त्याच्यामुळे मिझोरम, सेव्हन सिस्टर काय असतं, परत आयझोल कुठं आलं, मिझोरमची आणि आयझोल असती. परत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवढे पण ह्याच्यातली आपली राज्य आहेत, सेव्हन सिस्टर काय आहे ते बघा. पश्चिम बंगाल साईडला हे सेव्हन सिस्टर्स आहेत ते बघा. सेव्हन सिस्टर काय असतं, सेव्हन सिस्टर म्हणजे एक 7 आपली राज्य आहेत भारतातली, ती मिझोरम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, नागालँड सुद्धा आपल्या भारतातले. लय पोरांचा गैरसमज आहे नागालँड कुठल्या बाहेरच्या देशातलं काय, अवघड आहे. मिले जणांना वाटतं की हो का. देशातील मध्य प्रदेशमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा क्रमांक बघा एक 4था का 5वा लागतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तरी माझ्या जे पहिला मध्य प्रदेश 2, 3, 4 हा 5वा लागतो. ठीक आहे. 5वा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो जंगलाच्या बाबतीत. त्याच्यानंतर टक्केवारीनुसार मी तुम्हाला सांगितलं मिझोरम, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश वगैरे 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 येतात. ठीक आहे. आपण यावर चर्चा करू. आता तुम्हाला काय करायचे, हा जो अहवाल आहे खूप मोठा आहे, तुमचा अख्खा दिवस जाईल वाचण्यात. ते तुम्हाला त्यातले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन ते तुम्हाला स्वतः सेल्फ काढावं लागेल. नाहीतर अहवालवरती आपण एक लेक्चर व्हिडिओ घेऊनच येऊ. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता सध्या आपल्याला मध्य प्रदेश आणि मिझोरम या 2 गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून रिपीटेड आले तर आपण त्याला नक्कीच सॉल्व्ह करू. आणि बऱ्यापैकी मी जसं बघू शकतो तुम्ही की अहवाल कधी आला होता, कोण करतं, मोफेक काय असतं, ह्याचा फुल फॉर्म विचारू शकतात. हे 17वे होतं. ठीक आहे. परत जंगलाबद्दल बांबू वगैरेचं विचारलं जातं. ठीक आहे. आणि खूप सारे असतात जसं की FSI चा फुल फॉर्म काय विचारलं जाऊ शकतं. परत तुम्हाला सांगतो आपलं किती वनक्षेत्र आहे, किती टक्के आहे, 21.71 भौगोलिकरित्या आपलं क्षेत्रफळ आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. वनखाडी किती, 0.22% आहे, यावर येऊ शकतो प्रश्न. पण हे तुम्हाला वाचावं लागेल. म्हणून म्हणतात ना जीके तुम्ही किती कराल अवघड आहे. जीकेचा अभ्यास करणं म्हणजे खूप कठीण आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिले 3 सब्जेक्ट करा, त्यानंतर दुसऱ्या सब्जेक्टवर जावा. आता बघा हा पण एक क्वेश्चन आहे त्यातलाच आहे. सिंहाचा नैसर्गिक अधिवास. ठीक आहे. सिंहाचा जो नैसर्गिक असतो गुजरातमध्ये गिर जंगलात सिंह ठेवले जातात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तरी पण आपण बाकीचे पण बघू. वाघ कुठे ठेवले जातात, रण राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये, ताडोबा हा महाराष्ट्रातला आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहे. तर गेंडा एक शिंगी गेंडा कुठे ठेवला जातो की आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानमध्ये. तर हत्ती, भारतात हत्तीचे अनेक अभयारण्य आहेत. म्हणजे हत्तीसाठी कुठलं असं स्पेशल अभयारण्य नाहीये सध्या आपल्या इथं. ठीक आहे. महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य रानगवे म्हणजे रानगव्यासाठी ओळखलं जातं. तर ह्या गोष्टी तुम्हाला मगर, ताडोबा, अंधारी वाघेप्रमाणे मगरी देखील आढळतात. मग ते विचारले जाते की कुठल्या अभयारण्यात जास्त मगरी वगैरे विचारलं तर हा ताडोबा अंधारी अभयारण्य येईल.
तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्याने वाचावं लागेल. आणि ह्या गोष्टी बघा, ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या कुठेतरी. या अभयारण्यांबद्दल सगळी माहिती पाहिजे. कर्नाळा, चांदोली, तानसा, भीमाशंकर, या गोष्टी तुम्हाला पर्सनली गोष्टी माहिती पाहिजेत. तर आपण बघूया नेक्स्ट टॉपिक, जीकेचा अजून काय काय करू शकतो. ओके, ह्याच्याबद्दल बघा आपण इथं चर्चा करून काहीच उपयोग नाही, पण ह्याचा आन्सर हे म्हणजे बिरादरणे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टी रोहा तालुक्यात आहे. ठीक आहे. आणि धोमदार महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील गावाजवळ आहे. तर सातारा जिल्ह्याच्या वाईपाशी धोम धरण आहे आणि धीरा धरण. जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करणार नाही तोपर्यंत हा तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यामुळे म्हणतात ना, जीकेचे आपण बऱ्यापैकी मी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देईन, थोडा वेट करा त्यासाठी. बघा, हा एक अजून एक क्वेश्चन आहे, जनगणना. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती? ठीक आहे, 74.04. हे पाठ करावं लागेल. ठीक आहे. आणि कोणत्या लोकसंख्येच्या वाढीचा रन होता? हा क्वेश्चन मी स्वतः आणलेला आहे. 2011 ते 1911 ते 1921च्या काळामध्ये तुमची जी भारताची एक दर ऋण होता, म्हणजे पॉझिटिव्ह होता. ठीक आहे, ऋणचा अर्थ असतो पॉझिटिव्ह. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण हे लय वेळा क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन, हे जे दोन्ही क्वेश्चन्स आहेत रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळं आपण याच्यावर थोडीशी चर्चा करूया. ओके, तुम्हाला एक मी सांगतो की भारताच्या जनगणनेचा पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवर देईन, जेणेकरून तुमचा जनगणनेचा मार्क जाणार नाही. त्यासाठी वेट करता. तर बघा आता, भारतीय रिझर्व्ह खालील कोणते योग्य नाही? ठीक आहे, तर बघा हा क्वेश्चन एकदम रॉंग आहे रिझर्व्ह बँकसाठी, की भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली ती 1991 मध्ये. हा ऍक्च्युअली क्वेश्चन रॉंग आहे. ठीक आहे. तर रिझर्व्ह बँक काय असते आपण त्यावर चर्चा करू पहिला. रिझर्व्ह बँक म्हणजे बँकाची बँक, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, ती मुंबईमध्ये आहे. तर रिझर्व्ह बँकचे कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात? पहिला त्याचा लोगो घेऊन घ्या, त्याच्यावर वाघाचा लोगो आहे. ठीक आहे, वाघाच्या मागे कोणतं आहे? ते नारळाचं झाड आहे. पहिले गव्हर्नर कोण होते? स्मिथ नावाचे कोण होते? पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सीडीएस देशमुख. ठीक आहे, सीडी देशमुख. ह्या गोष्टी लक्षात पाहिजेत. 1949 साली त्याचं राष्ट्रीयकरण झालं, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी सांगतो की बँकेच्यावर क्वेश्चन विचारले जातात, तर बँकेचा क्वेश्चन पण तुम्हाला थोडाफार तुमच्या डोक्यात आला पाहिजे. तर बँकेची बऱ्यापैकी मी इथे लिहिलेली माहिती तुम्ही मी टेलिग्रामवर म्हणा, ह्याच्यावर पीडीएफ देईनच, पण ह्याचा आन्सर तर ते थर्ड होतं. तर बऱ्यापैकी बँकवर कोणते क्वेश्चन विचारू शकतात? ठीक आहे, तर बघू शकतो की आरबीआय कायद्याचे कोणते कलम केंद्र सरकारला आरबीआय बोर्डाच्या जागा घेण्याचे गव्हर्नरची सलाह केल्यानंतर आरबीआयला सार्वजनिक हितासाठी आवश्यक मानले जाणारे निर्णय कोणत्या कलमात येतात? कलम 7. प्रश्न सोडून द्या, हे पाठ करा डायरेक्ट, कारण हा क्वेश्चन तुमच्या डोक्याच्या बाहेरचा आहे. खालीलपैकी कोणते रिझर्व्ह बँक इंडिया ठरवत नाही? ठीक आहे, आयकर दर ठरवत नाही. म्हणजे काय काय ठरवतं? बँक दर ठरवतं, रेपो दर ठरवतं, रिव्हर्स रेपो दर. ठीक आहे, रिव्हर्स रिपो रेट. आणि याचं तुम्हाला एक सांगतो की रेपो रेट काय असतो माहितीये का? रेपो रेट मध्ये सांगतो तुम्हाला, जसं की बँकेचे लोन म्हणा, होम लोन म्हणा, रेपो रेट मुळे कमी जास्त होतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. भालेले कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? म्हणजे हे नव्हते. म्हणजे एक प्रकारे बघा तुम्ही, डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर नव्हते. ठीक आहे, म्हणजे होते एक प्रकारे. म्हणजे फक्त हे तिन्ही सुद्धा गव्हर्नर आहेत. सुब्बाराव सुद्धा आपल्या भारतीय म्हणजे रिझर्व्ह बँक इंडियाचे गव्हर्नर होते. म्हणजे हे सगळे होते, ह्याची पण हिस्ट्री लक्षात ठेवा. असं पण येऊ शकतो की मनमोहन सिंग रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर होते का नव्हते, कोणत्या काळामध्ये होते. आता जे पण क्वेश्चन मी दिले त्याच्या रिलेटेड थोडी माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. आता बघू शकतो की नर्मदा नदी आपल्या ह्याच्यात कोणत्या दिशेने? ठीक आहे, असं क्वेश्चन आहे आपल्याला. ठीक आहे, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सीमेच्या बाजूने वाहते. ऍक्च्युली नर्मदा नदी आहे ना आपल्या पश्चिम दिशेला वाहते, सगळ्यांना माहिती आहे. आणि बऱ्यापैकी पोरांनी उत्तर पश्चिम केलंय. पण आपली जी मॅप काढला ना तुम्ही असा इंडियाचा, ठीक आहे, नदी इथून वरतून जाते आणि महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला येते? तर महाराष्ट्राची कोणत्या दिशेला येते? उत्तर दिशेला येते. त्याच्यामुळे मुलं चुकली इथं. ठीक आहे, लय जणांनी पश्चिम दिलं, त्याची दिशा वाहिनी नाही विचारली, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे. तर या गोष्टीवर तुमचं प्रॉपर लक्ष पाहिजे होतं. गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर गुगावल हे अमरावतीमध्ये, हे तुमच्या लक्षात पाहिजे. गुगावल हे अभयारण्य अमरावतीत आहेत. तर अमरावती मध्ये तुम्हाला सांगतो की आपले राष्ट्रीय उद्याने लक्षात पाहिजे तुम्हाला. जवळपास आपली एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. नळेगाव, ताडोबा, पंडित नेहरू, गांधी, गुगामल, चांदोली. तर बऱ्यापैकी ह्याची हिस्ट्री तुम्हाला वाचणं गरजेचं आहे, कारण तुम्ही फॉरेस्ट वरची तयारी करताय. तर जीके मध्ये तुम्हाला हे अभयारण्याची प्रॉपर माहिती पाहिजे. नेक्स्ट टॉपिक घेऊ, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा मगाशी काय झालं, प्रश्न आला होता, नर्मदा नदी आपली कुठून वाहते, अशी वाहते. निघते कुठून, मयंकलाल मधून. हे पण येऊ शकतं, अमरकंटक मधून ही नदी वाहते. तरी कोणत्या दिशेला वाहते, ही झाली पूर्व, ही झाली पश्चिम. तरी वाहते कुठं, पश्चिम दिशेतून. कुठून कुठून वाहते, मध्य प्रदेश मधून, गुजरात मधून पण जाते. आणि कोणत्या दिशेला होती, उत्तर दिशेला होती. असा प्रश्न होता. जर प्रश्न विचारला असता नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते, तर पश्चिम आली असती. कुठून निघते, तर अमरकंटक मधून. त्याच्यामुळे कोणताही क्वेश्चन दिला ना, त्याचं प्रॉपर माहिती पाहिजे तुम्हाला, की ते क्वेश्चन बद्दल थोडी चर्चा वहीत लिहून घ्यायचं ह्याच्यासाठी. आता थोडंफार म्हणजे जसं की नाशिकमध्ये कुठल्या नद्या आहेत, मी माझे नोट्स काढलेत. गोदावरी खोरे, म्हणजे मी अशा टाईपचे नोट्स लिहिले, तुम्हाला दाखवले. सह्याद्री पर्वतरांगात कुठली नदी निघली, हे मी माझ्या वहीची नोट्स आहेत. तर तुम्ही नोट्स काढणार नाही तोपर्यंत तुमचा हा टॉपिक तुमचा क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी लिहित बसायचं, जेणेकरून तुमचं ह्याचं सोल्युशन होऊन जाईल. पुढचे टॉपिक घेऊ आपण, कोणते कोणते आले होते क्वेश्चन. ठीक आहे. तर आता बघा, मी जास्त चर्चा करणार नाही, ह्याचे आन्सर बघू शकतो की भारताचे राष्ट्रपती, ह्याच्यावर पण आपण एक प्रॉपर डिटेल व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुमचं जे पण राज्यशास्त्र असेल, नागरिकशास्त्र असेल, ते बऱ्यापैकी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचा आन्सर येईल की संविधान सभेचे अध्यक्ष. ठीक आहे. पण आपण बऱ्यापैकी राजेंद्र प्रसाद कशाचे होते, संविधान सभेचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे तुम्हाला माहिती आहे. मोतीलाल नेहरू स्वतंत्र चळवळीचे महत्वाचे कार्यकारी नेते आणि संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते. म्हणजे आंबेडकर आणि मोतीलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोतीलाल नेहरू कोणत्या ह्याचे काय होते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा की जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ते कोण आहेत, हे तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा पण प्रॉपर अभ्यास करा. ठीक आहे. आता बघू शकतो की हे काय असतं. ठीक आहे, हे तुम्ही वाचलं. ठीक आहे, ह्याचा आन्सर तुम्हाला सांगतो, एमआरपी. ठीक आहे. ह्यांचा आरटीआय काय असतं माहिती का, आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन. आरटीआय म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण आरटीआय टाकतात. जसं की पोलीस भरतीची झाली, मला मी आरटीआय टाकला. ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन, तुमचा हक्क आहे ती इन्फॉर्मेशन जाणण्याचा, आणि तुम्ही तो सरकारवर आरटीआय टाकू शकता, आणि त्याची माहिती तुम्हाला सरकार देते. त्याला राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतात. टीआरपी, टीआरपी ऐकला असेल, बिग बॉसचा टीआरपी वाढवण्यासाठी लोक काही करतात, तर त्याचा मिनिंग झाला टीआरपी. आणि एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस. तर म्हणजे समजा दुधाचं पाकिट आहे, त्याच्यावर एक एमआरपी दिलेली असते 36 रुपये. तर 36 रुपयाच्या वर तो विकू शकत नाही. तुम्ही जर तो घावला, तर तुम्ही त्याला कंझ्युमर केस करू शकता त्याच्यावर. काय काय बघा, दूध म्हणतात की 37-38 रुपयाला दूध विकतात, ते इनलिगल आहे. जो रोड दिलाय एमआरपी मॅक्सिमम रिटेल प्राइस वर त्याने विकलं पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. हे घ्या थोडीशी त्याच्याबद्दल बोललो आपण, सगळे तुम्हाला दिलेले माहितीचा अधिकार, टीआरपी, टार्गेट रेटिंग पॉइंट, कधी कधी फुल फॉर्म विचारू शकतात. परत एमआरपी मॅक्सिमम रिटेल प्राइस, आणि ते ग्राहकच आहे. पण जो ऑप्शन राईट होता एमआरपी, त्याचे खूप सारे प्रॉब्लेम झाले. मेडिकल, ह्याचे एवढे सगळे फुल फॉर्म्स आहेत. ठीक आहे. ऍक्च्युली म्हणजे खूप विचित्र विचारला होता, पण तिन्ही ऑप्शन मला माहिती असल्यामुळे मला आन्सर एमआरपी टिक करता येऊ शकत होतं. पहिला हिंदू पुनर्अधिनियम. ठीक आहे. तर हे आपलं सगळं हिस्ट्रीचा पार्ट आहे, 1856. आणि हिस्ट्रीचं आपण बऱ्यापैकी टेलिग्राम किंवा मी एक लेक्चर व्हिडिओ घेणार आहे, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राचं म्हणा, परत भारताच्या हिस्ट्रीमध्ये काय झालं आपण चर्चा करू. आणि तुम्ही बघू शकता, कायदा 26 जुलै 1856 रोजी आपली परिवर्तित करते आली, ती ईस्ट इंडिया कंपनीच्या राजीव काळात होता. आणि या कायद्याचा लॉर्ड डलहौसीने तयार केला. हे इम्पॉर्टंट आहे, कारण ह्यांचा आपण विचारू शकतो की कोणी कायदा संबंध केला होता. तेव्हा तुमचं काय ना, लॉर्ड डलहौसी. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात पाहिजे.
ठीक आहे, आपण चेंज करू. अजून नेक्स्ट क्वेश्चन बघू आपल्या टेस्ट मध्ये काय काय आले होते. तर बघा, हे क्वेश्चन करंट वाले, हे लक्षात नाही ठेवले तरी चालेल, कारण चेंज होत राहणार, तेव्हा काय येईल सांगता येत नाही. तरी पण ह्याचा आन्सर बघू शकतो की चीन होतं. यांचे रोगराई असले डेंजर आणतात ना कुठले कुठले, की HMPV म्हणजे काय, मेटाप्युम व्हायरस. ठीक आहे, मेटाप्युम व्हायरस तो कुठून आला होता, चीन मधून आला होता. कोरोना पण आपल्या चीनने दिला होता, नवीन मध्ये व्हायरस आला होता, नशीब तो थांबला. आणि त्या व्हायरसची एवढी चर्चा झाली होती की तो ट्रेंडिंग टॉपिक होता, तो करंट अफेअर्स मध्ये होता. तर त्याचा आन्सर हे होतं. आणि उत्तरेकडे 14 वर्षाच्या मुलांमध्ये वाढत आहेत, म्हणजे 14 वर्षाच्या मुलांच्या खाली हा दिसत होता. आणि हा एवढा इम्पॉर्टंट नाहीये सध्या तरी, कारण फॉरेस्ट येऊपर्यंत हे विसरून जातील, तर हा करंट मध्ये येणार सुद्धा नाही. ठीक आहे, आणि सध्या ठीक आहे मीरा भाईदर मधून, ठीक आहे, तर एक महिला फराळ सखी, ठीक आहे, फराळ सखी म्हणून एक स्कीम काढली, जेणेकरून काय होतं की महिलांना चकल्या, लाडू वगैरे वगैरे बनवायला शिकवायची स्कीमा काढल्यात महानगरपालिकेने. तर ते नाव विचारलं जाऊ शकतं, काही विचार आले यार, बायांना ऑलरेडी सगळं येते, आता कसल्या स्कीमा काढते देव जाणं, पण काढते काहीतरी फराळ सखी. वा, कोणी काढली होती, BMCCने. बऱ्यापैकी वाचून घ्या, ह्याच्यातलं थोडंफार विचारू शकतात. आणि मला नाही वाटत की एवढं काही गरज आहे हे करायची, पण आपल्याला करंट अफेअर्स चालू होता म्हणून घेतला. इम्पॉर्टंट खूप क्वेश्चन हा. CRPF चे महासंचालक कोण आहेत, मिथुन कुमार. ठीक आहे, आता CRPF झालं, कशा कशाची विचारू शकतात, आपल्या MH फॉरेस्टची माहिती पाहिजे, SSB, परत CRPF तर झालंच, परत ITBP, जेवढे पण आपले पॅरामिलिटरी फोर्स आहेत त्याची माहिती पाहिजे. आपल्या महाराष्ट्र पोलीसचे महासंचालक कोण आहेत ते माहिती पाहिजेत. जेवढे पण महासंचालक आहेत आपले इम्पॉर्टंट, रेल्वेचे कोण मुख्य आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्याबद्दल सगळ्यांचे महासंचालकची एक लिस्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला माहिती पाहिजे. आणि इन्फॉर्मेशन काही एवढी इम्पॉर्टंट नाहीये, हे त्यांचं काय झालं ते, हे UPSC लेवलची सगळी माहिती आहे, हा विषय सोडून द्या. आता बघू शकतो की इंग्लिश टॉपिक, हे बघा इंग्लिश टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला जगदीश सर घेणार आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका की इंग्लिशचं कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत तुमचे लेक्चर होणार नाहीत इंग्लिशचे, ठीक आहे, तोपर्यंत मी किती एक्सप्लेन केलं तुम्हाला समजणार नाही, कारण इंग्लिशचे आपले लेक्चर झाल्याशिवाय समजणार नाही. तरी पण आता ते सर अवेलेबल नाहीयेत, तर त्याच्यामुळे मी सांगेन की स्पोकन नॉट रिटन याचं ओरल आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे ओरल टेस्ट पण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि हे जे अरेंजमेंट आहे, ठीक आहे, सिलेक्ट द अपर मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे काय असतं, वर्ब झालं, प्रोवर्ब झालं, आपण काय म्हणतो नाम, सर्वनाम, तर या गोष्टी झाल्या. तर ह्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही, आपले जगदीश सर बऱ्यापैकी हे कव्हर अप करून घेतील. ठीक आहे, याच्यामध्ये आपण इझी पार्ट्स घेऊ. हे अरेंजमेंट पण आपल्याला शिकवणार आहेत सर, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे अरेंजमेंट असतं, हे काय असतं की एक प्रकारे लाईन वाईज लावणं. हा क्वेश्चन फिक्स येतो, मी बऱ्यापैकी यातले कोणते फिक्स क्वेश्चन येतात, अगं हा फिक्स क्वेश्चन असतो प्रत्येक ह्याच्यात, हा पण एक फिक्स येतो. म्हणजे बघा ह्याने काय विचारलंय, बघा करेक्ट स्पेल, म्हणजे ह्याच्यातली स्पेलिंग बघायची. बघा तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यामध्ये एक स्पेलिंग चुकीची आहे कुठेतरी, तर कुठं स्पेलिंगची बघा, हे चुकीचं आहे, रिमांड, हे पण स्पेलिंग चुकीची आहे, ही बरोबर आहे फक्त. बघा एन नंतर आय दिलाय, ही स्पेलिंग चुकीची, म्हणजे याचा आन्सर राईट येणार. तुमचं म्हणजे इनडायरेक्टली तुमचं स्पेलिंग नीट माहिती पाहिजे, तेव्हा तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार. त्याच्यानंतर आपण बघू शकतो इंग्लिशमध्ये काय काय विचारलं जातं अजून. ओके, मला वाटतंय की हा टॉपिक मे बी तुमचा नेक्स्ट टॉपिक असेल सराकडून, तर तुम्ही याचं वेट करू नका की फ्रॉम इन. ह्याला अप्रॉक्सिमेट म्हणजे जे तुमचे प्रिपोजिशन्स आहेत ते ह्याच्या थ्रू सॉल्व्ह होतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रिपोजिशन सर लवकरच घेतील. आणि द इन ह्याचं हे तुम्हाला सरांनी शिकवलं असेल, आणि नसेल तर तुम्ही जाऊन लेक्चर बघा त्यांचा एकदा, तुमचा हा डाऊट इझी क्लिअर होईल. ठीक आहे, आणि या गोष्टी अप्रोच ऑप्शन म्हणजे हे प्रकारे बघा, एक सांगतो समानार्थी झालं, विरुद्धार्थी झालं, हे तुमच्या इंग्लिशमध्ये पण येतात. त्याचे पण आपण PDF टेलिग्रामवर देईन, टेन्शन घेऊ नका. आणि DK बक्षीचं एक बुक आहे, बक्षी सरांचं एक पुस्तक असतं, बऱ्यापैकी तुम्हाला ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत करेल. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी ह्या इंग्लिश मधून पण असतात, जसं झालं इडम झालं, या गोष्टी तुम्हाला कुठून कराव्या लागणार, पूर्णपणे त्या पुस्तकातनं कराव्या लागतील. ऍक्च्युली माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी स्वतःच बघतोय. ओके, ह्याचा ऍन, ठीक आहे, हे तुम्हाला शिकवलं असेल.
ह्याचा ऍन हा क्वेश्चन मी मे बी बघितला होता त्यांच्या लेक्चरमध्ये. हे ऍन म्हणून ह्याचा आन्सर येईल. ते कसं येईल ते तुम्ही लेक्चरला जाऊन बघा. परत सिनोनॉमिम्स येईल, ते तुम्हाला पाठ करावे लागतील. ह्याचा आन्सर फॉल्स फूड येईल. आणि सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ड वर्ड. आता ह्याच्यामध्ये स्पेलिंग तीन ह्याच्यात चुकीचे आहेत. तर ह्याच्यामध्ये बघू शकतो टेम्पररी वर आहे, ते तीन ह्याच्यात चुकीचे आहेत आणि हाफ टेम्पररी राईट आहे. त्याच्यामुळे तुमचं वन आन्सर राईट होईल. आता इडम्स तुम्हाला पाठ करावे लागतील. ते इडम्स कुठं भेटतील, तुम्हाला एक प्रॉपर पुस्तक घ्यावं लागेल. अदरवाईज मी टेलिग्रामवर तुम्हाला इडम्स पाठवेन. एवढं करून सुद्धा इडम्स कधी कधी येत नाहीत. माझं स्वतःसोबत झालंय, हजार इडम पाठ करून पण प्रॉब्लेम आलेला आहे. आणि बघू शकतो की इथं हे बऱ्यापैकी ह्याचं जे आन्सर आहे की आय ड्रॉप ऑन द फॉल डॉट फेल. ठीक आहे, हॅव वगैरे तुम्हाला ह्याच्यासाठी टेन्स शिकावं लागेल. ह्याच्या लेक्चर व्हिडिओ येईलच लवकर. जोपर्यंत तुमचे टेन्स क्लिअर होणार नाही तोपर्यंत हा तुमचा टॉपिक क्लिअर होणार नाही. आणि ह्याचा आन्सर आहे मुडाने. ठीक आहे, हे आपले जगदीश सर लवकरात लवकर तुमचे हे टॉपिक क्लिअर करतील, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि झेरॉक्सची स्पेलिंग जर चुकत असेल तर तुमचं जीवनात काहीच अर्थ नाही. अख्ख्या गल्ली गल्ली त्याचं बोर्ड लावलेलं झेरॉक्सचे. जर इथं चुकत असेल तर अवघड आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण आजची जी टेस्ट सिरीज झाली, ठीक आहे, म्हणजे आपण जी टेस्ट सिरीज घेतली आणि मला माहिती की इथपर्यंत लय मुलगा कमी आला असेल, एखादा क्वचित. ठीक आहे, क्वचित मुलं जे आले त्यांनी कमेंट करा की सर या टायमिंगचा मी जो तुमचं म्हणजे आता मी जे बोलते ते ऐकत होतो आणि प्रेझेंटही द्या. तुम्हाला ही टेस्ट सिरीज कशी वाटली पहिलं मला ह्याचं उत्तर द्या. या टेस्ट सिरीजचा फायदा होईल का नाही? लय फायदा होईल. तुम्ही फक्त वेट करा आणि ह्याचा रिझल्ट तुमचा एक्झाम मध्ये दिसेल. ठीक आहे, तुम्हाला मी एक्सप्लेनेशन पेक्षा तुम्ही जे स्वतः टेस्ट दिलेत त्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे, आणि चला लवकरच आपण नेक्स्ट टेस्ट सिरीज म्हणजे 2 दिवसात टेस्ट सिरीज येणारच आहे. तर तुम्ही त्या टेस्ट सिरीज साठी जॉईन होऊ शकता. मी अगोदरच नंबर दिलेला आहे. आणि आय होप की काय डाऊट्स असतील तुम्ही मला इथे कमेंट करू शकता.